तर बघा मंडळी, आज आपण नाचणीच्या पिठाच्या मस्त छान अशा खमंग मसाला पुरी करणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता या पुऱ्या किती मस्त छान अशा आपण बनवून घेतलेल्या आहेत। या पुऱ्या बघा 15 ते 20 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी लागत नाही। तुम्ही या पुऱ्या बघा शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। लहान मुलांसाठी अगदी फायदेशीर अशा या पुऱ्या आपण मसाला बनवलेली आहे। तर इथे बघा किती छान अशी गोल आपली पुरी फुललेली आहे। बघा सर्व पुऱ्या छान अशा आपल्या फुललेल्या आहेत। तर एक पुरी तुम्हाला मी बघू शकता तुम्ही। आणि कमी मसाले घालून आपण ही पुरी छान अशी मस्त बनवलेली आहे बघा। नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा आता संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि हा बघा इतका जर आगाव आहे ना, सारखं मागं मागं येतो, काय शूट करू देत नाही। ते मांजर आमचा पांडू आणि हा लय आगाव आहे। आता जरा शांत बसलाय थोडंसं। तर चल नमस्कार कर, नमस्कार। तर बघा संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत। तर आज आपण नाचणीच्या पिठाचे छान अशा पौष्टिक पुऱ्या करणार आहोत। लहान मुलांसाठी पण एकदम फायदेशीर आहेत। कसं आता पावसाचं वातावरण पण चालू झालेलं आहे आणि गरम गरम काहीतरी खाऊ वाटतं चहा सोबत। तर त्यासाठी बघा मिक्स पिठाच्या आपण छान अशा मस्त पुऱ्या करूया खमंग। 15 ते 20 दिवस टिकतात बघा। तर आता पुऱ्या बनवायला घेऊया आहोत आणि मसाला पुरी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। टफू बोल ना, थोडं बोल। तर चला स्वयंपाक बनवायला घेऊया। बघा नाचणीच्या पिठाच्या मसाला पुरी करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत बघा, हे मोठी वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। या वाटीने बघा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि थोडंसं आपण अर्धी वाटी भर इतकं म्हणजे पाव वाटी बेसन घेतलेलं आहे बघा। या वाटीने बघा 2 वाट्या इतकं मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता नाचणीच्या पिठामध्ये मसाला पुरी करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया। तर बघा आपण नाचणीच्या पुऱ्या करणार आहोत, त्यासाठी बघा 2 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत, 1 मोठा आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतले, भरपूर अशी हिरवी मिरची घेतली, आम्हाला तिखट आवडतं जास्त त्यासाठी हिरव्या मिरच्या भरपूर घेतलेत, चमचाभर जिरं घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता सगळं हे आपल्याला बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या मी जाडसर वाटून घेणार आहे। तर आता मिरच्या टाकूया, सोबतच लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि जिरे, सगळं आपल्याला याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा छान असं बघा जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर इथे बघा टोपलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घातलंय, 1 वाटीभर गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तीळ, हळद, तर हळद टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ। तर आता बघा वाटून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे। तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि लागेल तसं बघा थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे।
तरी ते बघा आपलं पीठ मळून होत आलेलं आहे पुऱ्या करण्यासाठी. आणि पुऱ्या करताना बघा जास्त एकदम घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि एकदम सैलसर पण मळायचं नाही. छान असं मऊसूत पीठ मळायचं, जसं आपण चपाती करतो बघा त्यानुसार आपल्याला हे पीठ मळायचं आहे. म्हणजे आपली पुरी छान मऊसूत होते आणि भरपूर दिवस टिकते, एकदम कडक होत नाही. तर बघा इथे आपलं पीठ छान असं आपण मळून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे नाचणीचं पीठ आपण छान मळून घेतले. तर आता आपल्याला 10 मिनिट बघा हे पीठ छान असं मोरायला ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी मग आपण याच्या पुऱ्या छान अशा लाटायला घेऊया. तरी ते बघा 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपलं पीठ कसं मुरले तुम्हाला दाखवते. इथे बघा आपलं नाचणीचं पीठ छान असं मुरलेलं आहे आणि इथे बघा मी बाजूला गव्हाचं पीठ घेतलेलं लावायला. तर आता सुरुवातीला काय करायचं आहे बघा, तर इथे बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे. हे तेल पोलपाटावरती थोडंसं मी लावून घेते आणि हे नाचणीचं पीठ बघा जरा अशा पद्धतीने मळून घ्यायचं. तेल लावून घेतलं ना जरा आपल्या पुऱ्या छान अशा मऊ होतात, त्यामुळे थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे बघा. आता इथं बाजूला ठेवलेलं आहे. तर इथे बघा आपलं पीठ छान असं मळून घेतलंय. हाताला थोडंसं कोरडं पीठ लावते आणि याचा लिंबूच्या आकार एवढा बघा छोटासा गोळा घ्यायचा आणि असं गोल करायचं आणि पिठामध्ये कोरड्या बुडवायचं बघा. आणि हे पीठ आता आपल्याला पोलपाटावर ठेवायचं आहे मळलेलं आणि याची छान अशी जाडसर पुरी तयार करून घ्यायची. हे बघा 1 मिनिटमध्येच आपण लाटलेलं आहे. अशा प्रकारे जास्त पातळ नाही लाटायचं. इतक्या आकाराच्या बघा या पुऱ्या मी बनवून घेते. इथे बघा बाजूला ठेवलेला आहे. दुसरी पण एक लाटून दाखवते. आता हे छोटंसं घेतलेलं आहे बघा. तर इथे बघा हलकीशी जाड आपल्याला हे पोळी छान अशी लाटायची आहे पुरी बघा. अशा प्रकारे पुरी आपण बनवून घेऊया. तर इथे बघा इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि बाकीचं पीठ इतकं शिल्लक आहे. तोपर्यंत आपण या लाटलेल्या पुऱ्या आहेत ना तळून घेऊया. तर इथे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे सुरुवातीलाच मी आणि आता याच्यामध्ये लाटून घेतलेली पुरी टाकून घेऊया. तर पुरीवरती बघा वरती तेल सोडायचं म्हणजे आपली पुरी छान अशी फुगते बघा. बघा इथे लगेच पुरी आपली फुगलेली आहे. सुरुवातीला बघा तेल छान असं कडक तापवून घ्यायचं म्हणजे आपल्या पुरीमध्ये आहे ना जास्त तेल राहत नाही. जर मध्यम तेल गरम असलं कोमट तर पुरीमध्ये भरपूर तेल जाऊन बसतं बघा आणि मग पुऱ्या भरपूर अशा तेलकट होतात, खाऊ वाटत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं तेल छान असं तापलेलं आहे आणि तळल्या तळल्या बघा तेलात टाकल्यानंतर लगेच आपली पुरी छान अशी वर आलेली आहे आणि किती छान टम्म फुललेली आहे बघा. आलटून पालटून बघा छान असं या पुऱ्या तळून घ्यायच्या. एक पुरी तुम्हाला मी तळून दाखवलेली आहे बघा. कलर पण किती छान आलेला आहे बघू शकता. तर आता काढून घेते आणि दुसरी पण पुरी बघा
तेलामध्ये सोडून घेऊया. आता ही पुरी काढून घेते. वरती असंच बघा तेल सोडायचं, म्हणजे आपली पुरी आहे ना छान वरून पण फुगते आणि खालच्या बाजूनी पण फुगते. हे बघा फुगली ना पुरी. पलटून घेऊ. गॅस थोडासा मी बारीक केला होता, आता गॅस थोडासा मोठा करते आणि छान अशा तेलात पुऱ्या आपल्या या तळून घेऊया. आणि या पुऱ्या खायला एकदम पौष्टिक आहेत बघा. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ पण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. सर्व पिठांचा वापर केलेला आहे बघा. कुठलेच बाहेरचे जास्त मसाले घातले नाहीत, आपल्या घरातल्या साहित्यात केलं आहे तेवढं. कोथिंबीर, आलं, लसूण, जिरे घालून. त्याच्यामध्ये फक्त मी बघा ओवा घालायचा विसरलेला आहे, तुम्ही ओवा घाला. आणि बघा हे पुरी पण छान अशी मी मस्त तळून घेतलेली आहे. तर आता काढून घेऊ. हे बघा तेलातले बुडबुडे कमी झाले ना, समजायचं की आपली पुरी छान अशी तळलेली आहे. खालच्या वरच्या बाजूने बघा दोन्ही बाजूने छान अशा आपण या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर आता बाकीच्या सर्व पुऱ्या बघा अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा बाकीच्या पुऱ्या बघा अशा प्रकारे छोट्या 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 करून घेतलेल्या आहेत. तर इथे बघा सर्व पुऱ्या आपण तळून घेतलेले आहेत आणि बाजूला आपण छोट्या आकाराच्या पुऱ्या पण तळून घेतलेल्या आहेत. थोड्याशा छोट्या आकाराच्या, थोड्याशा मोठ्या आकाराच्या अशा पद्धतीने मी बनवलेले आहे बघा. आणि सर्व आपलं तळून झालेलं आहे. तर इथे बघा मस्त छान अशा आपण या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि किती टम्म फुगलेल्या आहेत. कुठेही आपली पुरी बिघडलेली नाही. अगदी अशा प्रकारे पुऱ्या जर छान फुलल्या की आपल्या पुऱ्या छान मऊसूत राहतात. 15 दिवस ते 20 दिवस खराब होत नाही, कुठेही बुरशी पण लागत नाही आणि खायला पौष्टिक अशा या नाचणीच्या मसाल्या पुरी आपण बनवलेल्या आहेत. तर बघा मंडळी आज आपण मस्त नाचणीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि किती छान अशा टम्म फुललेल्या आहेत. तर एक पुरी तुम्हाला मी मोडून दाखवते. तर इथे बघा किती छान अशी गोल आपली पुरी फुललेली आहे बघा. सर्व पुऱ्या छान अशा आपल्या फुललेल्या आहेत. तर एक पुरी तुम्हाला मी बघू शकता तुम्ही. आणि कमी मसाले घालून आपण ही पुरी छान अशी मस्त बनवलेली आहे बघा. एकदम मस्त टेस्टी आणि पौष्टिक अशी पुरी तयार केलेली आहे बघा आपण. तर मस्त अशा आपण या पुऱ्या आपण मसाला पुरी नाचणीच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत बघा. अगदी कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये, जास्त मसाल्याचा वापर वगैरे काहीच केलेलं नाही. आपलं घरात जेवढं सामान होतं त्या सामानामध्ये बघा मी हे बनवलेलं आहे. तर नाचणीच्या पुऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. धन्यवाद.